माझं ऐका, माझ्याकडे जे काही पैसे आहेत ते घ्या, नंतर तुम्हाला जे द्यायचे ते अगोदर घ्या ना. आम्ही जाताना हे पैसे बरोबर नेणार नाही. माझं ऐका, तुमच्या डोक्यावरचा भार कमी होईल आणि आमच्या मनावरचं ओझं उतरेल. खरंच राजा, अरे घे ना आमच्याकडनं पैसे. लक्ष्मी, तू तरी सांग त्याला. हा भाऊजी, मी का बोलतो, तुम्ही घ्या ना पैसे. नाही म्हणजे सगळे नका घेऊ, त्यांच्यासाठी थोडेसे ठेवा तुम्ही, पण थोडे घ्या ना, म्हणजे तुमच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होईल, तुम्हाला पण जरा थंड वाटेल असं. नाही, मूर्खपणा करू नका. 6 महिन्यात 45 लाख रुपये कसे मिळणार तुम्हाला? मिळतील भाऊ, मिळतील. आणि मी बघेन ना माझं मी, पण तुमच्याकडून नाही घेणार मी भाऊ. मला खूप वेळा गरज होती भाऊ मदतीची तुमच्याकडून, पण मी नाही कधी घेतली. माझं मीच बघितलं सगळं, आणि जमेल. हा, जमेल मला, जमवीन मी. भाऊजी, मी का बोलतो, भाऊजी भाऊजी भाऊजी, मी का बोलतो, भाऊजी ऐका ना, मी काय संपतंय का याचा विचार झाला का? पूर्ण विचार झाला, आपला व्यवहारही झाला. कागदपत्र तयार करा, निघा आता. घर अजून तुमचं झालेलं नाहीये. 6 महिन्यांनी होईल. 6 महिन्यांनी तुम्ही या घराचे मालक व्हाल. हरकत नाही. अजूनही विचार करा. नाईक, निघा तुम्ही. आणि सल्ले देण्यामध्ये वेळ नका वाया घालवू. कागदपत्र तयार करून पाठवून द्या. तुमचा नसला तरी आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. निघा. मी विनम्र. काय मॅडमना सांगायचंय. काय निरोप. मग मी सांगितलेलं चालेल का तू काय वेगळ्या टाईपने सांगणार आहेस? सांग तू. काय सांगायचंय? अर्ध्या पाऊण तासाने तुमचा शॉट लागणार. नशीब, मला वाटलं आता 2 तास लावतोयस सांगायला. ए गप्प बस ना. हे चल जा जा.